महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने SIR विशेष सखोल पुनरीक्षण महाराष्ट्र राज्य कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. आता BLO आपल्या दारी ही योजना पाहूया, यावरचा एक रिपोर्ट. नमस्कार, मी विवेक बंशीधर डोकर, BLO भाग क्रमांक 290 केज, शाहूनगर, समतानगर, अहिल्यादेवी नगर व बजरंग नगर या भागाचा मी BLO आहे. सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाचा SIR हा कार्यक्रम आहे, अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा कार्यक्रम चालू असून मी सर्व या भागातील मतदाराकडे जाऊन BLO मार्फत हा SIR फॉर्म लॉग इन करत आहे. यामध्ये सुरुवातीला 4 टप्पे आहेत. मतदाराचं नाव आहे, त्यानंतर त्यांचा अनुक्रमांक आहे, त्यानंतर स्कॅनिंग करायचं आहे आणि मतदाराचा लेटेस्ट फोटो अपलोड करायचा आहे. यामध्ये फोटो अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम मतदाराचे जर नाव 2002 च्या यादीत असेल तर ते डाव्या बाजूला घ्यायचे आहे आणि जर मतदार प्रोजनी असेल तर तो उजव्या बाजूला नोंद येईल. त्यानंतर मतदाराचा बर्थ ऑफ डेट, आधार नंबर, मोबाईल नंबर, त्यांच्या पालकाचे नाव हे सर्व केल्यानंतर हा फॉर्म मोबाईलला स्कॅन करून सबमिट केला जाईल. ही SIR जर नोंद नाही केली तर आपले नाव भविष्यात मतदार यादीतून उडू शकते. तर हा SIR प्रोग्राम 29 जुलै पर्यंत प्राथमिक टप्पा असून दुसरा टप्पा ऑगस्ट मध्ये पूर्ण होऊन याची प्रक्रिया ऑक्टोबर मध्ये नवीन मतदार यादी प्रकाशित होईल. सर, हा फॉर्म जर नाही भरला त्याच्यातून नुकसान काय होईल आणि फायदा भरल्यानंतर काय होईल? हा फॉर्म जर आपण फिलअप नाही केला तर याचा नुकसान असा आहे की आपलं हे जे नाव आहे चालू यादीमध्ये, जी ऑक्टोबर मध्ये यादी प्रकाशित होणार आहे आपल्या माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशान्वये हा प्रोग्राम पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. तर आपले नाव जर पुराव्याविषयी सादर नाही केला तर उडू शकते. त्यासाठी या दिलेल्या वेळेमध्ये हे पूर्ण प्रोसिजर करणे आवश्यक आहे. सर, हा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख काय आहे? तशी अंतिम तारीख ही 29 ऑगस्ट आहे, पण आम्हाला सूचनेनुसार सर्व फॉर्म हे 29 जुलै पर्यंत कमीत कमी 80% पूर्ण व्हावेत असे शासनाचे निर्देश आहेत. सर, आपण नागरिकांना काय सांगाल? मी नागरिकांना सर्वांना सांगेल की आपण ह्या चालू असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो SIR प्रोग्राम लागला आहे यात आपण सक्रिय सहभाग म्हणून आपले नाव कायम मतदार यादीत ठेवावे व आपला भारताचा नागरिक आहे याविषयी आपण जागृती करावी व इतरांना सांगावे. यासाठी काही नाही, सोपी लिस्ट काही प्रक्रिया नाहीये, सोपी अगदी प्रक्रिया आहे. तुमच्याकडे पासपोर्ट साईजचा फोटो आवश्यक आहे, आधार कार्ड आवश्यक आहे. हा फॉर्म तुमच्याकडे BLO येऊन त्या भागातील BLO येऊन फिलअप करतील.